नमस्कार विद्यार्थी, मी प्रोफेसर जुई सुपेकर. आपलं ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर आपण बघतोय इंटरनल सिक्युरिटी. त्याच्यामध्ये आपण एक दुसरा क्वेश्चन बघतोय, दहशतवादाची गुंतागुंत आणि तीव्रता, त्याची कारणे, संबंध आणि अप्रिय संबंध यांचे विश्लेषण करा. तसेच दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवा. आता आपण याच क्वेश्चनला ब्रेक करूयात. दहशतवादाची गुंतागुंत आणि तीव्रता. दहशतवाद म्हणजे काय? दहशतवाद ते जे देशाच्या बाहेरील लोक जे आपल्या देशात येऊन आपल्यावर अन्याय करतात किंवा इथे येऊन विद्रोह पसरवतात, असे ते दहशतवाद. दहशतवादाची गुंतागुंत आणि तीव्रता. ती गुंतागुंत आणि तीव्रता म्हणजे काय? दहशतवाद का निर्माण झाला, त्याची बेसिकली कारणे काय आहेत ते आपल्याला लिहायचंय. त्याचे संबंध, अप्रिय संबंध, याचं विश्लेषण करायचं. दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवा. तर याच्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर 150 शब्दांमध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं असतं आणि त्याला मार्क्स किती असतात? तर 15 मार्क्स असतात. पहिलं बघूयात आपण दहशतवाद म्हणजे काय. दुसरे आहे दहशतवादाची मुख्य कारणे कोणती, संबंध आणि अप्रिय संबंध आणि त्यासाठी उपाययोजना. नंतर आपण बघूयात दहशतवाद. आता हे तुम्हाला माहितीच असेल, मुंबईमध्ये ताज हॉटेलच्या तिथे ज्यावेळेस बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यावेळेस आपलं किती नुकसान झालं होतं, हे एक दहशतवादाचं मुख्य उदाहरण आहे आपल्यासाठी. दहशतवाद म्हणजे काय? बेसिकली राजकीय किंवा सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नागरिक लोकसंख्येला किंवा तिथल्या कोणत्याही विभागाला मध्यस्थी करण्यासाठी किंवा सरकारवर दबाव आणण्यासाठी व्यक्ती किंवा मालमत्तेचा बळाचा किंवा हिंसाचाराचा बेकायदेशीर वापर करणे म्हणजेच दहशतवाद होय. म्हणजे ही लोक जी असतात, जे राजकीय त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा सामाजिक स्वार्थ साधण्यासाठी ते दुसऱ्या देशांमध्ये जाऊन आपला हक्क मागण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यासाठी विद्रोह करतात किंवा मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात किंवा जीवनहानी सुद्धा करतात. तसं आपल्याला बघतो, आपला एक्झाम्पल आहे काय, 26/11. 26/11ला आतंकी हल्ला झाला होता कुठे? मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दहशतवादाची मुख्य कारणे कोणती आहेत बरं? तर मुख्य कारण आहेत आत्मघाती विचार, म्हणजे आत्मघाती विचारधारा, ज्याच्यामध्ये समोरच्या ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून त्या गोष्टीचा आपल्याला किंवा त्या व्यक्तीचा आपल्याला नाश करायचा, असे विचार त्यांचे असतात. धर्मांतर म्हणजे एका धर्मापासून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करून त्यांच्या विद्रोही विचारांना समर्थन करणे, हे धर्मांतर केल्यामुळे आपल्या दहशतवादाचं एक उदाहरण बनतं. आर्थिक असमानता. आपण बघितलंय, आर्थिक असमानता म्हणजे काय? एक गरीब आणि अमीर लोकांमध्ये जी पैशांची कमतरता आहे, त्यामुळे पैशांचा जो भेदभाव आहे, यामुळे दहशतवादाचं अजून एक कारण निर्माण होतं. सामाजिक असमानता, धार्मिक अतिवाद, इतर देशांशी संघर्ष, राजकीय अस्थिरता, विद्रोहकारी धार्मिक आणि राजकीय समुदायांचं समर्थन. दोन देशांमध्ये होणारे वाद किंवा दोन देशांमध्ये होणाऱ्या तयार होणाऱ्या अटी किंवा त्याचा परिणाम हा सामाजिक जनतेला होणे व त्यांनी आपल्या हातामध्ये सगळे अधिकार घेणे आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा, आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, हे चुकीचे आहेत. पण त्यासाठीच त्यांना त्या गोष्टी कळत नसल्यामुळे त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? तर दहशतवादीमध्ये होतं. आता संबंध आणि अप्रिय संबंध काय आहेत बघा. दहशतवादाचे संबंध म्हणजे त्याच्या उत्पत्तीसाठी जवळच्या कारणांसोबत जोडणारे किंवा सहकार्य करणारे संघटना किंवा व्यक्तीचे संबंध. आता असं नाही की दहशतवादी जे आहेत त्यांना त्याच देशामधून एक आधार मिळत नाही, नक्कीच मिळतो. ते ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस कोणाचा ना कोणाचा आधार घेऊन त्या देशामध्ये प्रवेश करतात, तेच म्हणजे ते दहशतवादीचे संबंध. सामाजिक समुदायातील विभाजन, ठीक आहे, धार्मिक अतिवाद, राजकीय अस्थिरता. अप्रिय संबंध म्हणजे काय? दहशतवादाच्या संबंधांच्या प्रतिसादात असावा याचे अप्रिय किंवा खिळवलेले संबंध. आता म्हणजे काय? तर त्यांनी ते काय करतात की ज्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांना आपलं एक मागणी टाकायची असते सरकारकडे, त्यासाठी एका गोष्टीवर ते अशी गोष्ट जी सरकारसाठी महत्वाची आहे त्या गोष्टीवर आपला अधिकार जमवून मग त्या गोष्टी, आपले ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात.
तसंच धार्मिक अतिवाद, म्हणजे एखाद्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम अशा जर लढाया होत असेल, तिथे जर एखादा प्रॉब्लेम असेल, तर त्याच गोष्टीचा फायदा घेऊन हे दहशतवादी आपला हेतू साधतात. नेक्स्ट काय आहे, समुदायातील अन्याय. सपोज एखाद्या समुदायामध्ये अन्याय होत असेल, तर त्या अन्याय होत असताना तिथल्या एखाद्या कमजोर व्यक्तीला ते पकडणार, ज्याला ते खरंच त्याचा मनामध्ये खूप मोठा असर झालाय आणि त्या व्यक्तीचा वापर आपल्या पुढच्या कार्यासाठी हा दहशतवादी समाज करतो. नंतर भारतात दहशतवादाचे उदाहरण काय आहे? उदाहरण 26/11. त्याच्यामध्ये आपण बघितलं 2008 साली मुंबईतील कोलावा बंदरगाह आणि अन्य स्थळांवर आतंकवादी संघटनेचा हल्ला झाला, ज्यामुळे 162 लोक मृत्यू झाला. पुलवामा हल्ला, नंतर बघितलं आपण मुंबई आतंक, नंतर आहे उरी हल्ला, अहमदाबाद हल्ला, असे अनेक हल्ले आतंकवादींनी दहशतवाद्यांनी आपल्यावर केलेले आहेत. आता त्याच्यावर उपाययोजना काय करू शकतो आपण? सामाजिक सामर्थ्य वाढवणे. सामाजिक सामर्थ्य वाढवणे किंवा एखाद्या गोष्टीच्या प्रॉब्लेम पर्यंत आपण कसं पोहोचावं, किंवा शासनाने त्याच्याबद्दल आपल्याला एक जागरूकता द्यायला हवी की दहशतवादी यांच्याशी कसं आपण बोललं पाहिजे. तर सामाजिक सामर्थ्य वाढवणे, धर्मीय संघटनांच्या विरोधात संवेदनशीलता, ठीक आहे, सामाजिक असमानतेच्या प्रतिसादात न्याय, आर्थिक स्वायत्ततेचा वापर, शिक्षण आणि प्रशिक्षण. नेक्स्ट आहे काय, सामाजिक संघटनेच्या सहानुभूती. आता आपण बघितलं धर्मीय संघटनांच्या विरोधात संवेदनशीलता, म्हणजे ते धार्मिक गोष्टी आहेत, ज्या धर्मानुसार लोकांचे जे विचार आहेत, त्यांचे स्वतःचे जे तत्व आहेत, याला प्रत्येक धर्माच्या लोकांनी एक आदरभाव दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक जागरूकता निर्माण केली पाहिजे. एक शैक्षणिक लेवलवर त्यांना याच्यामध्ये आपली कशी एकजूट असावी प्रत्येक धर्माच्या लोकांनी. आता आपण बघतो की भारतामध्ये प्रत्येक धर्माचे लोक राहतात, तर प्रत्येक धर्माचा आदर करून, त्यांच्या तत्वांचा आदर करून, त्यांच्या गोष्टींचा आदर करून एक भावाने चालायला हवं, ज्याचा परिणाम बाहेरचे लोक आपल्यावर त्याचा फायदा बाहेरचे लोक घेत नाहीत. ठीक आहे. सामाजिक असमानतेच्या प्रतिसादात न्याय म्हणजे काय, असमानता कमी करण्याचा प्रयत्न करायचा. जसे की पैशांमुळेच असमानता येते असं नाही, असमानता ही मनातून सुद्धा येते. जर श्रीमंत व्यक्तीने गरीब व्यक्तीला असं भासवूनच दिलं नाही की त्या पैशाचा आपल्यामध्ये फरक आहे, हा रंगाचा फरक एक वेळ मान्य केला जातो, पण आजकाल पैशाचा तेवढा फरक हा मान्य केला जात नाही. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण एकमेकांना कसं केलं पाहिजे, एकमेकांना आपले प्रेम भाव दाखवला पाहिजे, ज्यामुळे आपल्यामध्ये एक आक्रोश निर्माण होणार नाही, एक विद्रोहाची भावना निर्माण होणार नाही. आर्थिक स्वायत्ततेचा वापर, शिक्षण आणि प्रशिक्षण देणे, सामाजिक संघटनांचे सहानुभूती. जे सामाजिक संघटना आहेत, ज्या जनतेसाठी काम करतायत किंवा सगळ्यांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतायत, अशा संघटनांना मदत करणे, सरकारने त्यांना काहीतरी अनुदान देणे किंवा त्यांना घेऊन एक विशिष्ट योजना आखणे खूप गरजेचे आहे. नेक्स्ट काय आहे, कंक्लुजन. दहशतवाद हे गंभीर समस्या आहे, ज्याची गुंतागुंत आणि तीव्रता स्पष्टपणे दिसतात. त्याची कारणे समाजातील असमानता, धर्मांतर, आर्थिक अशिक्षा, अंधश्रद्धा, विरोधाभाव, विद्रोह आणि न्यायालयीन निषेधात्मक निर्णयांचा आहे. अप्रिय संबंध असलेली व्यक्ती आणि संघटना दहशतवादाच्या संबंधात असतात. ठीक आहे. दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी समाजातील समता, शिक्षण, आर्थिक सुधारणा, सामाजिक संघटनेची माहिती वाढवणे आणि सामाजिक विवादांना सुलझवणे, विद्रोह आणि आत्मघाताच्या प्रवृत्तीवर तडाख्याने व्यवस्थापन करणे आणि समाजातील सभासदांतराची गरज काढणे हे आवश्यक आहे. तर हे एक बेसिक त्या क्वेश्चनचं एक आढावा आपण घेतलेला आहे. तर प्रत्येक क्वेश्चनला एक ब्रेक करून त्याचं याप्रमाणे उत्तर तुम्ही काढायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.